म्हणजे इप्स्टीन फाईल झाली. पैशाची हाव ही कधीच सुटत नाही. पैसे तर पाहिजेच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीवरती हक्क गाजवणं, तिच्या पूर्ण ह्याच्यावरती म्हणजे नुसतं शरीरावर नाही, मनावर पूर्णपणे हक्क आणि डॉमिनन्स गाजवणं, हीच मानसिकता घेऊन ही लोक काम करतात. शारीरिक संबंध जे असतात ना, ह्याचा आनंद कधी मिळतो माहिती? जेव्हा दोन्ही पार्टनर आपापला आनंद घेतात. त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा असं काही तो काय कोणावर अत्याचार करतोय असं काही दिसत नाही. त्यांची सुद्धा मर्जी आहे असं दिसतंय त्या व्हिडिओजमध्ये. त्या स्त्रियांची काय मानसिकता असते, लग्न झालं आणि पहिल्या संबंधाच्या दरम्यान ब्लिडिंग वगैरे नाही झाली तर तो आपोआपच समज करून घेतो की माझ्या बायकोचे बाहेर पहिले संबंध होते. प्रत्येक रेप केसमध्ये ते व्हिक्टिमवरती अत्याचार करतात, तिला मारहाण करतात, तिला इजा करतात, सळई घुसवणं. अगदी भयानक. तर हे ह्या फ्रस्ट्रेशनमधून येतं. सी, माणसाला जसं अन्न वस्त्र निवारा लागतो तसंच कोणाची तरी शारीरिक जवळीक लागते. आपण फिजिकली शेअर होतो इतर दुसऱ्या कलिग बरोबर, मित्रांबरोबर, पार्टनर बरोबर, कुठेही आपला लाईफ पार्टनर सोडून. ते चुकीचं आहे ना. अमेरिकेचे पूर्वीचे एक राष्ट्रपती होते, बिल क्लिंटन. त्यांचं त्यांच्याच सेक्रेटरी बरोबर त्यांच्याच ऑफिसमध्ये अशाच टेबलच्या इथे व्हिडिओज आपण बघितले. हे जे काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात ना, बऱ्याच वेळेला वाटतं की हे फक्त फिजिकल अट्रॅक्शन किंवा शारीरिक संबंधांसाठी होतात. बऱ्याच ठिकाणी तर मी हे पाहिलं, मला जे वाटेल ते करतो, तुला जे वाटेल ते कर. ह्याला दुसरं गोंडस नाव आहे ओपन मॅरेज. अशी प्रकरणं आज पुण्यामध्ये पण आहेत. काल माझ्या गर्लफ्रेंडचा किस घेतला, दिवस जातील का? नाही, हसताय तुम्ही, पण अक्षरशः प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये हा प्रश्न अजूनही विचारतात. ओके. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा आपला पॉडकास्ट अगदी हटके, वेगळा आणि अनोखा अशा पद्धतीचा असणार आहे. कारण आजकाल जे समाजात सुरू आहे त्याचं प्रतिबिंब जे आपल्या जनमानसावर उठतंय, त्या प्रतिबिंबाला छेद देण्यासाठी किंवा त्याची एक मानसिकता समजून घेण्यासाठीचा आजचा मुळात हा पॉडकास्ट आहे. भारतामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, आपल्याकडे सेक्स हा टॉपिक अगदी टॅबू टॉपिक किंवा चर्चा न करता येण्याजोगा टॉपिक अशा पद्धतीनेच त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा त्याला एक वेगळीच किनार आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला संस्कृतीमध्येच ते त्याच्याविषयी न बोललेलं बरं अशा पद्धतीनं काहीतरी एक वेगळं वातावरण तयार केलं जातं. आज जगभरामध्ये गाजलेली इप्स्टीन फाईल असू देत, तिथे जी सेक्सविषयी विकृती आपल्याला दिसून आली मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये, जगभरातल्या पॉवरफुल लोकांमध्ये. त्याच्यानंतर आपल्याही महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेलं अशोक खरात प्रकरण असो, त्यांचे जे काही अनैतिक संबंध म्हणू शकतो किंवा त्यांनी जी काही या विषयाला घेऊन विकृती दाखवली ते असेल. कालच एका मोठ्या नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात तो तृतीयपंथीयासोबत एक विचित्र पद्धतीचा एक व्हिडिओ त्यांचाही व्हायरल झाला. तर हे समाजामध्ये जी काही विकृती पसरलेली आहे त्याच्यामागे एक मानसशास्त्रीय कारणं काय आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विषयाला म्हणजे ही जी काही गाठ आहे पडलेली, त्या विषयाची गाठ हलक्या हाताने सैल करणं आणि त्याचा जो काही गैरसमज पसरलेला आहे त्याचा गैरसमज दूर करून समाजामध्ये त्याचं ज्ञान पसरवणं हा आजच्या या पॉडकास्टचा हेतू आहे. आणि असा अतिशय गंभीर आणि सूक्ष्म विषय जेव्हा आपल्याला हाताळायचा असतो तेव्हा आपल्याकडे गेस्टसुद्धा त्याच ताकदीचे किंवा तेवढे हुशार व्यक्तिमत्व आपल्याकडे लागतात. म्हणून आज आपण आपल्या मंचावरती या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर सागर पाठक सर यांना या मंचावरती बोलवलेलं आहे आणि या संपूर्ण विषयावरील मार्गदर्शन अगदी अनोखं, वेगळ्या पद्धतीचं आणि तंत्रशुद्ध अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. पॉडकास्ट पुढे सुरू होण्यापूर्वी पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करायला मदत करतो. सो आता जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ आजचे जे प्रेस्टिजियस गेस्ट आहेत आपले डॉक्टर सागर पाठक सर यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला वेगळी अशी कुठली माहिती ऐकायला मिळते ते. सर नमस्कार. आणि खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. तुमचा डेब्यू आहे सर या राजमंचावरती. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना ओळख व्हावी म्हणून अगदी थोडक्यामध्ये जर तुम्ही प्रेक्षकांसाठी तुमचा इंट्रो दिलात तर आपल्याला मुक्त चर्चा करता येऊ शकते. बर,
नमस्कार. सगळ्यात प्रथम मी डॉक्टर सागर पाठक. व्यवसायाने मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मी पुण्यामध्ये कोथरूड येथे प्रॅक्टिस करतो आणि माझं जे पॅशन आहे ना, ते म्हणजे सेक्शुअल काउन्सिलिंग किंवा लैंगिकतेविषयीची चर्चा आणि त्याचं जनजागृती. समुपदेशन करणं, हे माझं पॅशन आहे. तर ह्या ह्याच्यानी मी अनेक पॉडकास्ट करतो, अनेक लोकांबरोबर चर्चा करतो आणि त्या ह्याच्यानेच आपण माझ्या मते आज भेटलेलो आहोत. आणि तुम्ही जशी सुरुवात केली ना, की आज आपल्या पुढारलेल्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडतायत, हम्म. तर त्या ह्याच्यावरती आता कोणीतरी व्यवस्थित वैद्यकीय म्हणा, शास्त्रीय म्हणा आणि समाजापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवायला कोणतरी पाहिजे. हा हेतू माझ्या मते माझा या तुमच्या मंचावर बरोबर. येण्याचा आहे. येस, नक्कीच सर. सुरुवातच करूयात. मला असं वाटतं की आत्ता जे सध्या प्रकरण गाजतायत, म्हणजे इप्स्टीन फाईल झालं, तिकडे लहान लहान मुलीवरती अत्याचार, बलात्कार म्हणू शकतो ज्याला आपण, मोठ्या मोठ्या नेत्यांनी, पॉवरफुल लोकांनी, त्याचे व्हिडिओजसुद्धा सगळ्यांसमोर आलेले आहेत. महाराष्ट्र अशा गोष्टीत कधीच मागे राहत नाही. सो तिथे सुद्धा आपल्याकडे खरात प्रकरण आलं. त्यांचे कमीत कमी 100 व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. म्हणजे 100 व्हिडिओ बाहेर आलेत म्हणजे ॲक्च्युअल प्रकरणे किती असतील. कालच एका मोठ्या नेत्याचं असं एक तृतीयपंथी व्यक्तीबरोबर एक वेगळा विचित्र व्हिडिओ बाहेर आला. सो हे सगळं का घडतं आहे? याच्यामागची मानसिकता काय आहे? आणि म्हणजे ही विकृती आहे की काय, हे मला समजावून सांगा सर पहिले. ह्या ज्या काय गोष्टी घडतायत ना, मग तुम्ही जी नावं घेतली, एप्स्टीन फाईल असेल किंवा अशोक खरात असेल किंवा आणखीन कोणी मोठे नेते असतील, तर ही जी सगळी मंडळी आहेत, ह्या मंडळींनी आयुष्यात सगळं कमवलंय. बरोबर. म्हणजे काय, पैसा आहे, सत्ता आहे, सगळं आपलं आपण म्हणतो ना 7 पिढ्या जगतील एवढे पैसे आहेत. मग आता काय? तर आता त्यांना पाहिजे तो म्हणजे कोणावर तरी गाजवलेला अधिकार. मग तो कोणावरती गाजवायचा? तर जी व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे, विचित्र आहे, ती आपल्या आधिपत्याखाली नाही, तिच्यावर हक्क गाजवायचा. पैशाची हाव ही कधीच सुटत नाही. बरोबर. सो पैसे तर पाहिजेच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीवरती हक्क गाजवणं, तिच्या पूर्ण ह्याच्यावरती म्हणजे नुसतं शरीरावर नाही, मनावर पूर्णपणे हक्क आणि डॉमिनन्स गाजवणं, हीच मानसिकता घेऊन ही लोकं काम करतात. आणि त्याच्यासाठी त्यांना जे पाहिजे असतं ते म्हणजे मग एप्स्टीन फाईलमध्ये आपण बघितलं की कमी वयातल्या मुलींबरोबर संबंध ठेवणं, त्यांना डांबून ठेवणं, त्यांच्याबरोबर विचित्र चाळे करणं, अत्याचार थोडक्यात. अगदी विचित्र, म्हणजे ज्याचा समाज मान्य नाही. आता माझ्याकडे सगळं आहे, तर आता मी म्हणेन तसा समाज व्हायला पाहिजे, मी म्हणेन त्या पद्धतीने समाजाने वागलं पाहिजे, मी म्हणेन त्या पद्धतीने समाजामध्ये सगळं पसरायला पाहिजे. ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून चालू होतं. मग आता इव्हन आपण म्हणतो की अशोक खरात व्यक्तीने अनेक 100 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर विकृत चाळे केले. कशासाठी? पैशासाठी. ती मे बी सुरुवात असेल, पण एकदा पैसे मिळाल्यानंतर त्या डॉमिनन्सची जी सवय होते, तो डॉमिनन्स गाजवण्यासाठी पुढच्या गोष्टी केल्या जातात आणि तिथून मग विकृती चालू होते. बरं. आणि हेच विकृती जी आहे, ही विकृतीचं मूळ जे माझ्या मते वाटतं ते म्हणजे काय, की लैंगिकता किंवा लैंगिक संबंध याला आपण नेहमी एका वेगळ्या चष्म्यातून बघतो. एकतर पूर्ण डोळे बंद करून बघतो, नाही तर हिडीस पद्धतीने, अगदी घाण, विकृत, म्हणजे सगळंच उघडं नाही तर सगळंच बंद. ही गोष्ट जर का बदलली नाही ना, तर तिथे विकृती जन्माला येते. दोन्ही एक्स्ट्रीम्सला, म्हणजे डोळे बंद केले आणि काहीच बघितलं नाही तरी विकृती होते, आणि विकृती. एक्झॅक्टली, आणि पूर्ण उघडलं तरी विकृती होते. आणि आजची पिढी या ह्याच्यातून जातीये, ह्याच्याबद्दल वाईट वाटतंय. लैंगिकता, लैंगिक संबंध ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. मला अगदी वाटतं की ह्याच्यासारखी सुंदर गोष्टच नाही. पण ती सुंदर कधी होते ना, जेव्हा 2 व्यक्ती हे संबंध आपल्या मर्जीने, आपल्याला आवडतील असे, आपल्याला आनंद देतील असे, आपल्याला सॅटिस्फाय करतील असे जेव्हा होतात, तेव्हा लैंगिक संबंध हे आनंददायी होतात. मला बरेच जण विचारतात की जेव्हा बलात्कार होतो किंवा हे अत्याचार होतात, त्यावेळेला त्या रेप करणाऱ्या व्यक्तीला किती आनंद मिळत असेल. तर फ्रँकली होतं काय, शारीरिक संबंध जे असतात ना, ह्याचा आनंद कधी मिळतो माहिती? जेव्हा दोन्ही पार्टनर आपापला आनंद घेतात.
जर का असं होतं जेव्हा रेप होतो किंवा हे असे अत्याचार होतात हम्म. त्यावेळेला एक जो अत्याचार करणारा असतो तो आपला आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, पण दुसऱ्या व्यक्तीला आनंद मिळत नाही. तो पेनमध्ये. एक्झॅक्टली. हम्म. आणि त्याच्यामुळे त्या अत्याचार करणाऱ्या माणसाला किंवा व्यक्तीला पण मिळत नाही तो आनंद, हम्म. आणि त्याच्यातून फ्रस्ट्रेशन येतं. आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमधून ती अत्याचार करणारी व्यक्ती मग शारीरिक इजा करते हम्म. किंवा त्रास देते किंवा काहीतरी विकृत करायचा प्रयत्न करते, कारण मला एवढा डॉमिनन्स आहे त्या व्यक्तीवरती, त्या व्हिक्टिमवरती, तरीही मला आनंद मिळत नाही, याचं फ्रस्ट्रेशन येतं. हम्म. आणि त्याच्यातून आपण जर बघितलं कित्येक रेप केसमध्ये ते व्हिक्टिमवरती अत्याचार करतात, तिला मारहाण करतात, तिला इजा करतात. सळई घुसवणं. अगदी अगदी भयानक भयानक. तर हे ह्या फ्रस्ट्रेशनमधून येतं की मला डॉमिनन्स आहे पण मला आनंद मिळत नाहीये. हम्म. सो ही पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की लैंगिक संबंधांमध्ये दोघांची मर्जी हम्म. आणि दोघं सॅटिस्फाय होणं हेच सो कॉल्ड जो काय आपण ऑर्गॅझम म्हणतो ना, तो मिळण्यासाठी गरजेचं आहे. येस. आता एप्स्टीन फाईलमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये आता जवळपास ट्रम्पचं सुद्धा नाव होतं. त्याचं वय 75-78 आय थिंक काहीतरी आहे, एक्झॅक्टली आठवत नाही. 10-12 वर्षाच्या मुलीसोबत त्यांना हे जे करावंसं वाटतंय किंवा त्याच्यामध्ये जे ते प्लेजर शोधतायत, ही कुठली विकृती आहे? हे तेच म्हणतो ना की ह्या व्यक्तींना सगळं काही मिळालंय. हम्म. आता जे पाहिजे हम्म. ते दुसऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर, मनावर ताबा पाहिजे. नाही, पण माझा प्रश्न हा आहे की ते 10-12 वर्षाची मुलगी, ज्या छोट्या छोट्या मुली आहेत, त्या फिजिकली जे आपण म्हणतो ना अट्रॅक्टिव्ह फिमेल अशा बनलेल्या सुद्धा नसतात. मग अशामध्ये त्यांना हे का शोधतात ते त्या मुलीमध्ये? ही जी आपण लिंग पिसाटच म्हणूयात, हां हां. ही जी व्यक्ती असतात ना, अगदी 2 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलींवरती पण अत्याचार करतात, आणि नुसतं मुलींवर नाही, मुलांबरोबर पण. हम्म. आणि हे केवळ आपलं डॉमिनन्स दाखवण्यासाठी. आणि ही विकृती आहे, ही विकृती आहे, ही मानसिक विकृती आहे, ज्याच्यामध्ये त्यांना नॉर्मल संबंध करून पण आनंद मिळत नाही. हम्म. आणि त्याच्यातून ते मग या लहान वयाच्या मुलींबरोबर संबंध ठेवायचा प्रयत्न करतात. अच्छा. आणि ही जी मानसिक विकृती आहे ना, ही मानसिक विकृती यांनाच पिडोफाईल म्हणतात. हम्म. सो त्यामुळे ही मानसिक विकृती आहे आणि ही जाणीव आपण ठेवायला पाहिजे. शरीर संबंध आनंददायी कधी होतात? जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला तेवढाच आनंद देऊ शकतो, हम्म. दुसरी व्यक्ती आपल्याकडून तेवढाच आनंद घेऊ शकते, हम्म. त्यावेळेला ते शरीर संबंध सगळ्यात सॅटिस्फाईंग होतात. बरोबर. पण ह्या मानसिक विकृतीच्या लोकांना केवळ स्वतःचा आनंद घ्यायचा एवढीच लालसा असते, हम्म. आणि ते घेता येत नाही, त्यामुळे ते अजून अजून करायचा प्रयत्न करतात. सो ह्यांना मानसिक उपचार गरजेचे आहेत. बरोबर. अशोक खरातचं प्रकरण आपण जर घेतलं तर आता सांगितलं जातं की 100च्या वर व्हिडिओज आउट झालेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. तिने इतक्या महिलांसोबत असे संबंध ठेवलेले आहेत. म्हणजे काल तर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ते वाचून दाखवलं की तो गरोदर स्त्रियांना सुद्धा त्यांच्या पोटावरून हात फिरवणं, त्यांच्या योनीमध्ये बोटं घालणं, अशा पद्धतीचे तो चाळे करतोय. वय त्यांचं पाहिलं तर मला वाटतं 55च्या पुढे असेल. इथं त्याची मानसिकता एक तुम्ही जसं सांगितलं तशी विकृत आहे. परंतु ज्या स्त्रिया आत्ता जे व्हिडिओज बाहेर आलेले आहेत, त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा असं काही तो काय कोणावर अत्याचार करतोय असं काही दिसत नाही. त्यांची सुद्धा मर्जी आहे असं दिसतंय त्या व्हिडिओजमध्ये. यांची काय मानसिकता आहे? त्या स्त्रियांची काय मानसिकता असते या सगळ्या याच्यामध्ये? नाही, बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपल्या समाजामध्ये स्त्रियांना लैंगिकतेविषयी बोलण्याचीच मुभा नसते. म्हणजे नवरा बायको लग्न झालंय, 10-15 वर्ष झाली आहेत, 2-3 मुलं झाली आहेत, तरीही ती स्त्री आपल्याच स्वतःच्या नवऱ्याला मला आज लैंगिक संबंध ठेवायचे आहेत हे मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. त्यामुळे जेव्हा कोणतरी त्रयस्थ व्यक्ती असे अत्याचार करतं, ते सुरुवातीला आवडत नाही. अच्छा. त्याचं कुतूहल असतं पण आवडत नाही. पण ते न आवडलेली गोष्ट सांगणार कोणाला? विचार करा, जर एखादी मुलगी आहे किंवा स्त्री आहे जिच्यावरती हा नराधम अत्याचार करतोय आणि तिने जर का तिच्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला
तर आजच्या समाजामध्ये असं आहे की दोष हा नेहमी स्त्रीला दिला जातो. तो नवरा देखील तिला देईल दोष, की तू असं केलं म्हणून त्यांनी केलं. तर ही मानसिकता जोवर बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांना स्वतःच्या मर्जीनी हेला वाचा फोडता येणार नाही. आणि ती वाचा फोडता येत नाही, त्यामुळे निमूटपणे तो अत्याचार सहन करणं एवढंच त्या करतात. त्याच्यात मर्जी नसते. बऱ्याच वेळेला मला काही लोक प्रश्न विचारतात की एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्यांनी मुकाटपणे सहन करावं आणि एन्जॉय करावं. तर एन्जॉय नाही करता येतो. माझ्या मर्जीशिवाय जेव्हा माझ्या शरीराला कोणी हात लावतं मी कसं एन्जॉय करू, पण ते सांगता पण येत नाही ना मला. मग त्यावेळेला मला भीती पण असते. भीती कोणाची आहे? भीती समाजाची आहे, भीती माझ्या स्वतःच्या नवऱ्याची आहे, माझ्या आई वडील सासू सासरे यांची आहे, आणि त्याचबरोबर जो नराधम माझ्यावर अत्याचार करतोय त्याची पण मला भीती आहे. मग मला पाठिंबा कोण देणार आहे? मला पाठिंबा द्यायला जर का कोणी नसेल तर मग मला हा अत्याचार निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं. आणि मग त्याच्यातून सुरुवातीला होतं थोडासा रेझिस्टन्स येतो, थोडा विरोध होतो, पण नंतर जेव्हा कळतं की मी एकाकी आहे त्यावेळेला मग तो विरोध करणं हीच गोष्ट आपण टाळायला लागतो. आणि मग त्याच्यातून या बऱ्याचशा स्त्रिया मेंटल डिप्रेशनमध्ये जातात, अगदी आत्महत्येपर्यंत प्रकरणं घडतात. सो त्यामुळे आज आपल्या समाजाला गरज जी आहे ना ती म्हणजे सुरुवात नवरा बायकोपासून व्हायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या लैंगिकतेविषयी, त्यांच्या लैंगिक भावनांविषयी स्पष्टपणे बोलता येण्यासाठी एक सेफ स्पेस क्रिएट करता यायला पाहिजे. पण समाजात दिसतं काय की पुरुषाला आहे, पुरुष लगेच जाऊन म्हणतो हा मला आता संबंध ठेवायचे. पण स्त्रीला तेवढी इच्छा होते का? हो होते. मला जास्त होते आय थिंक. नाही, मला ही गोष्टच पडत नाही. बरेच पुरुष माझ्याकडे येतात म्हणतात की मला जास्त इच्छा, माझ्या बायकोला इच्छा कमी आहे. तसं नाहीये. मन दोघांचंही सेम आहे, दोघांनाही इच्छा तेवढ्याच तीव्रतेने होते. फक्त व्यक्त करायची जी क्षमता आहे ती पुरुषामध्ये जास्त आहे, स्त्रीमध्ये ती क्षमता आपण कमी केली आहे. सो ही जी सेफ स्पेस आहे ना ही आपल्या लग्नाच्या नात्यामध्ये आपण आपल्या पार्टनरला देतोय का? माझ्याकडे कितीतरी जोडपी येतात, अगदी लग्नाला 30-40 वर्ष झाली आहेत, पण त्यांचे शरीर संबंध न बोलता, काही एकमेकांशी न शेअर करता येत असतात. म्हणजे ते शरीर संबंध फक्त पुरुषाची गरज आहे ह्याच भावनेने येतात 30-40 वर्ष. आणि मग जेव्हा 30-40 वर्षांनी ती स्त्री, तिला समजायला लागतं की अरे नाही मला पण पाहिजे, मग ती जेव्हा बोलते त्यावेळेला इतक्या वर्षानंतर देखील जोडपी डायव्होर्स घेतात बोलल्यामुळे. हो, का? कारण त्या पुरुषालाही ते वाटत नाही. पुरुषाला तो आपल्या पुरुषत्वाचा भंग झाल्यासारखं वाटतो की नाही ही कशी बोलू शकते. सो नवरा बायकोनी एकमेकांना ही सेफ स्पेस देणं यालाच सेक्शुअल कॉम्पॅटिबिलिटी म्हणतात. म्हणजे आपली लैंगिक जवळीक म्हणजे काय की मी माझ्या पार्टनरशी माझ्या ज्या इच्छा आहेत, माझ्या आशा आकांक्षा आहेत लैंगिकत्या बाबतीत, या स्पष्टपणे बोलू शकतो. आणि ते बोलताना मला माहिती आहे, मला जाणीव आहे की माझा पार्टनर माझ्याबद्दल विचित्र ग्रह करणार नाही. बऱ्याच वेळेला लग्नानंतर अगदी नवीन लग्न झालेली जोडपी येतात आणि तो नवरा येतो आणि म्हणतो माझ्या बायकोला ना संबंध कसे ठेवायचे माहिती आहेत. हे ओके, आपल्याला काही वाटत नाही. तो म्हणतो नाही तिला माहिती आहेत म्हणजे काय, तिच्या अगोदर संबंध आलेले आहेत. तर असं नाहीये. हा जो आपण ग्रह करून घेतलाय ना की एखादी व्यक्ती जर एक्सपिरियन्स्ड असेल तरच तिला माहिती आहे, हे ग्रह पहिला बदलायला पाहिजे. आणि ही सुरुवात आपल्या शाळा कॉलेजमधल्या मुलांपासून, ज्यात आपण जेन झी म्हणतो त्यांच्यापासून व्हायला पाहिजे. ती जर नाही झाली तर मग लग्न झाल्यावरती हीच मुलं आपलेच पूर्वगृहीत जे दोष आहेत ते घेऊन लैंगिक सहजीवन साकारतात. अगदी लेम लँग्वेजमध्ये गावी जे काही फ्रेंड्स वगैरे बोलतो तेव्हा जर लग्न झालं आणि पहिल्या संबंधाच्या दरम्यान ब्लिडिंग वगैरे नाही झाली तर तो आपोआपच समज करून घेतो की माझ्या बायकोचे बाहेर पहिले संबंध होते.
हा जो तुम्ही विषय काढला ना, हा तो इतका ज्वलंत विषय आहे. ज्वलंत विषय आहे. म्हणजे आणि हे पुण्यासारख्या शहरात, सांस्कृतिक राजधानी म्हणतो आपण महाराष्ट्राची, ह्या शहरात अशा गोष्टी घडलेल्या आहेत की पहिल्या रात्री त्या स्त्रीला रक्तस्राव व्हायलाच पाहिजे, तिला दुखायलाच पाहिजे. तसं नसेल तर ती कौमार्य तिचं भंग झालंय आधीच, तिच्या आधीच संबंध आलेले आहेत. ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. बरोबर, ही गोष्ट तो तिला बोलतही नाही, स्वतः समज तयार करून घेतो आणि मग जे पुढे वादळ उठतं संसारामध्ये ते फार विचित्र होतं. म्हणजे माझ्याकडे बरेचसे मुलं येतात बरं का, लग्नाच्या अगोदर प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी. आल्यावरती तो मुलगा त्या होणाऱ्या जी बायको असते तिला बाहेर रिसेप्शनला बसवतो आणि एकटा येतो केबिनमध्ये आणि म्हणतो, सर मला एक सर्टिफिकेट पाहिजे बाहेर. आता हे म्हणल्यावर माझ्या सध्या डोक्यात यायला लागलंय, तो सर्टिफिकेट कसलं म्हणतो, नाही आता ह्याच्याशी मी लग्न करणार आहे, तर तुम्ही तिला चेक करा आणि मला एक सर्टिफिकेट द्या की हिचे अगोदर संबंध आलेले नाहीत, व्हर्जिनिटी सर्टिफिकेट. म्हणजे मला आठवतंय कोविडमध्ये एक मुलगी पण माझ्याकडे आली होती की हा मुलगा आहे, ह्याचं मला सर्टिफिकेट द्या. हो हो. सो इथं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की व्हर्जिनिटी टेस्ट करायला 100% कुठलीही तपासणी ह्या जगात उपलब्ध नाही. आपण गुगलवर गेलो ना तर 100 टेस्ट येतील, पण कुठलीही तपासणी 100% नसते, ॲक्युरेट नाही. आणि ही जाणीव जोवर होत नाही ना तोपर्यंत मी नेहमी त्या मुलामुलींना म्हणतो, व्हर्जिनिटी टेस्टची एकच 100% तपासणी आहे, ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. तो जर विश्वास नसेल तर बाबा रे, माझ्याच रिसेप्शनमध्ये ते तोड नातं आणि घरी जा. खरं. कारण जर विश्वास नसेल, विश्वासाच्या राक्षसाला औषध नाही ना. सो विश्वास जर नसेल तर व्हर्जिनिटी होत नाही. आणि त्याच्यामुळे मी एक नवीन कन्सेप्ट त्यांना देतो की म्हणजे की नवकौमार्य, न्यू व्हर्जिनिटी. म्हणजे काय की तुम्ही दोघं जण जेव्हा एकत्र येता तेव्हा तुम्ही दोघं जण व्हर्जिन आहात हे गृहीत धरायचं. बरोबर. तुमचे जरी भले पूर्वी संबंध आले असतील, काही झालेलं असेल, तर तुम्ही जेव्हा नवीन नात्यात येताय तेव्हा तुम्ही दोघंही न्यू व्हर्जिन आहात. आणि तिथून पुढे मग तुम्ही ती व्हर्जिनिटी जपायची एकमेकांसाठी. बरोबर. मग ते नातं तयार झाल्यावर जर तुम्ही बाहेर गेलात, दुसऱ्या व्यक्तींशी संबंध आले, मग ती व्हर्जिनिटी तुटली असं आपण म्हणू शकतो. सो ही न्यू व्हर्जिनिटी ही कन्सेप्ट आहे ना, ही बऱ्याच वेळेला बेबी बूमर्स म्हणजे आपण 80-90 सालातले म्हणतो जन्मलेले, ह्यांना पटत नाहीये. पण आत्ताची जी नवीन जनरेशन आहे ना, जेन झी, जेन एक्स, जे काय म्हणू आपण ते, तर त्या जनरेशनला ह्याची एक्सेप्टन्स खूप आलाय. अगदी. त्याच्याबद्दल त्यांना मी अगदी अभिनंदन करतो. दोन्हीकडून मला असं वाटतं की तसं झालेलं असावं म्हणून त्या ऍक्सेप्टन्स वाढलेला असावा. येस. सो हे जे नवीन जनरेशन आहे ना, हे नवीन जनरेशनला ही जाणीव आहे की प्रत्येकाला काहीतरी पास्ट असणार. हा, म्हणूनच म्हटलं नाही, कारण आता सगळ्यांनी हे गृहीत धरलेलं आहे की चल बाबा माझं होतं तर समोरही असेलच, मग आता आपण ठीक आहे इथून पुढे सुरुवात करूया. सो मग ही न्यू व्हर्जिनिटी कन्सेप्ट चांगली आहे ना, आणि ही एक्सेप्ट करायला पाहिजे ना. बरोबर. आणि ही जेव्हा आपण एक्सेप्ट करतो ना, त्यावेळेला मग पूर्वी त्या व्यक्तीचे कोणाबरोबर संबंध आलेत, काय नाती निर्माण झाली होती, कशासाठी झाली होती, कशासाठी तुटली, ह्या गोष्टी सगळ्या विरून जातात. बरोबर. त्यामुळे ही न्यू व्हर्जिनिटी ही कन्सेप्ट आज रुजणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे नवीन जनरेशन एक्सेप्ट करायला लागलंय. ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही मॅम. त्या पर्यायी नाही त्यांच्या पुढं, कारण आजकाल म्हणजे अगदी लग्नापर्यंत व्हर्जिन राहणं मुलाने अथवा मुलीने, कोणालाच दोष देण्याची गरज नाही, कारण आजूबाजूचं एन्व्हायरमेंट तसं तयार झालेलं आहे की ते सिच्युएशनशिप वगैरे ही सगळं इतकं आलेलं आहे की त्याच्यामध्ये ते इम्पॉसिबलच झालेलं आहे थोडक्यात. नाही तर विचार कर ना की आता लग्न कधी वर्षात होतात? 30च्या खाली तर मला असं दिसत नाहीये. 27 कमीत कमी. बरोबर. मुलं मुली वयात कधी येतात? 12, 13, 14 वर्षाला. 14 पासून. राईट. कायद्याने लग्नाचं वय 18-21 आपल्याला माहिती आहे. म्हणजे जरी अगदी विचार केला की 18-21 पर्यंत काहीच त्यांची लैंगिक इच्छा नाही, काही नाही, तरी त्याच्या पुढे लैंगिक इच्छा तर तयार होते ना. शेवटी माणूस आहे. माणसाला जसं अन्न वस्त्र निवारा लागतो तसंच कोणाची तरी शारीरिक जवळीक लागते. आणि ही गोष्ट जेव्हा आपण मान्य करतो ना,
त्यावेळेला आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग जर का मला इच्छा जागृत झाल्यावर मी 8-10 वर्ष कोणाच्या जवळ जाऊ शकत नाही, तर माझीच मानसिकता बिघडणार आहे. मग त्यामुळे प्रत्येकाला ती गरज लागते. आणि त्या गरजेतून मग हे नवीन नवीन जे तुम्ही शब्द उच्चारले, मग लिव्ह इन पार्टनर असेल, सिच्युएशनशिप असेल, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट किंवा वन नाईट स्टँड असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट तयार होण्यामागचं मेन मानसिक कारणच ते. कारण ह्यांना शारीरिक जवळीक तर पाहिजे, पण करिअर आहे, पैसे आहेत, शिक्षण आहे, लांब नोकऱ्या आहेत, घरापासून दूर राहणं आहे, ह्या सगळ्या वातावरणातील बदलांमुळे यांना ते पार्टनरची जी जवळीक पाहिजे ती मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांचे नाती निर्माण होतात. पूर्वी होत होती का? हो, होत होती. पण प्रमाण कमी होतं. प्रमाण का कमी होतं? कारण तेवढी अपॉर्च्युनिटीज नव्हती, एक्सपोजर नव्हतंच ना. की जर का एक 40-50-60 वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर स्त्री आणि पुरुष एकत्र येण्यासाठी अपॉर्च्युनिटी कुठे होत्या? तरीही संबंध येत होते, तरीही विवाहबाह्य संबंध होत होते. पण त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला एक हक्काचा पार्टनर घरात होता. बरोबर. म्हणजे खूप पूर्वीचा विचार केला तर आपण 16-17 वर्षीच लग्न व्हायची, बालविवाह होते. अगदी बरोबर. मग त्यावेळेला त्यांना एक हक्काचा लैंगिक पार्टनर हा घरात उपलब्ध आहे ना. बरोबर. त्यामुळे तिथं जिज्ञासा संपतीये, तिथं आपली लैंगिक इच्छा पूर्ण होतीये. पण आता काय झालंय की हक्काचा पार्टनरच नाही. मग ज्या वेळेला मला इच्छा निर्माण होते त्यावेळेला मी काय करायचो? एकीकडे हक्काचा पार्टनर नाही आणि एक्सपोजर जास्त आहे, अपॉर्च्युनिटीज जास्त आहे. सो ते व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही दिवसातले 12-12, 13-13 तास खर्च करता, घरी गेल्यावरती 7-8 तास झोपता, उरतात किती वेळ? 3-4 तास. त्या 3-4 तासातले 2 तास तर सोडून द्या, आणि 2 तासात जे उरतात त्यातला तासभर तर तुम्ही सोशल मीडियावर असता. म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरपेक्षा जास्त वेळ ऑफिसमधल्या कलिग्स सोबत घालवताय थोडक्यात. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुम्ही 10-12-15 तास तुमच्याच कलिग्स बरोबर घालवताय त्यावेळेला तुम्हाला त्यांच्याबरोबर काहीतरी नातं तर निर्माण करायला लागतं ना. कुठेतरी आपुलकी निर्माण होते, कुठेतरी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करायला लागतात, तुमचा कलिग तुमच्याशी शेअर करायला लागतो. कारण मानव जो आहे ना हा सोशल प्राणी आहे. बरोबर. त्याला आपले प्रॉब्लेम नेहमी दुसऱ्याला शेअर करावेसे वाटतात, नेहमी दुसऱ्याचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचे असतात, त्याच्यावर सोल्युशन्स द्यायचे असतात, ते सोल्युशन जाणून घ्यायचे असतात. हे सगळं चांगलं आहे ना. पण मग मी कोणाबरोबर शेअर करू शकतो? अर्धा 1 तास भेटणाऱ्या माझ्या लग्न झालेल्या पार्टनर बरोबर, का 12-13 तास ऑफिसमध्ये असणाऱ्या माझ्या कलिग बरोबर? सो ही जी दरी जी निर्माण होतीये ना ही त्याच्यामुळे होते. आणि मग त्याच्यातून मग हे सगळी सो कॉल्ड नाती निर्माण होतात की आमचं दोघांचं काही इमोशनल अटॅचमेंट नाहीये, आम्ही फक्त शारीरिक संबंध ठेवतो किंवा आम्हाला गरजा भागवतो एकमेकांच्या. अगदी बरोबर. किंवा आमचं काही शारीरिक संबंध नाही, फक्त प्लॅटॉनिक लव्ह आहे, अशी नाती आहेत. नावं खूप गोंडच दिलेली आहेत आजकाल या सगळ्या गोष्टींना, प्लॅटॉनिक लव्ह. काय नाही, पण हे एका अर्थी चांगलं आहे. पण ते प्रॉब्लेम कधी क्रिएट होतो माहिती? जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला लपून छपून या गोष्टी करता. म्हणजे माझा BFF आहे किंवा माझा बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट गर्लफ्रेंड असेल, बेस्ट बॉयफ्रेंड असेल, पाहिजेच आहे. प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असेल पुरुष असेल, तिला एक चांगला मित्र पाहिजे, चांगली मैत्रीण पाहिजे. हे पाहिजे, हे मला एक मानसिकदृष्ट्या वाटतं. पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, त्याच्यावर मी काय शेअर करतोय किंवा काय शेअर करतेय हे मी माझ्या पार्टनरला सांगतोय का, हे महत्वाचं आहे. का माझ्या पार्टनरच्या पाठीमागे जाऊन मी गोष्टी करतोय. पण याच्यामध्ये फिजिकल शेअरिंग जेव्हा वाढतात, आपण फिजिकली शेअर होतो इतर दुसऱ्या कलिग बरोबर, मित्रांबरोबर, पार्टनर बरोबर, कुठेही आपला लाईफ पार्टनर सोडून, ते चुकीचं आहे ना? पण चुकीचं आहे का? आता तुम्ही अमेरिकेच्या एप्स्टीन फाईलवरून सुरुवात केली तर तिथेच जाऊयात आपण. अमेरिकेचे पूर्वीचे एक राष्ट्रपती होते, बिल क्लिंटन. तुम्हाला आठवत असेल, त्यांचं त्यांच्या सेक्रेटरी बरोबर त्यांच्याच ऑफिसमध्ये अशाच टेबलच्या इथे व्हिडिओज आपण बघितले की त्यांचं अफेअर होतं. त्याच्यावर खूप गदारोळ झाला, इतका गदारोळ झाला की
असं लोकांनी गृहीत धरलं की आता या राष्ट्रपतीची जी बायको आहे ती त्याला सोडून जाणार, डायव्होर्स घेणार, कारण अमेरिकेमध्ये डायव्होर्स सहज होतात. आज परिस्थिती काय आहे? तर त्यांची बायको त्यांच्याबरोबरच राहतीये, ती राष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी उभी राहिली, तेव्हा तिच्याच पतीने तिला मदत केली. म्हणजे हे नातं त्यांचं जे काय बिघडलेलं होतं, जे काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं होतं, तरी त्यांच्या बायकोनी त्यांना सोडलं नाही. सो आपलं शारीरिक नातं का निर्माण झालंय आणि ते नातं निर्माण होण्यामागची काय कारणं आहेत, हे जर का आपण जाणून घेतलं तर बऱ्याच वेळेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊनही व्यक्ती एकत्र राहू शकतात. ही जाणीव ठेवा. परंतु जर का आपण हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे आहे ते चुकीच्या पद्धतीने केलं, आपल्या पार्टनरला अंधारात ठेवून केलं, आपल्या पार्टनरला त्रास द्यायचा म्हणून केलं, आपल्या पार्टनरला हे सगळं सांगितलं तर कसं काय, नाहीच चालू शकणार. आपल्याकडे तो ॲक्सेप्टन्स आहे नाहीच आहे बिलकुल. आता माझीच एक केस घेतो. माझ्याकडे एक जोडपं आहे. ती महिला माझ्याकडे आली होती आणि ती बायको म्हणली की सर, माझ्यामध्ये ना मी दिसायला थोडीशी कमी आहे, मला चांगली मी दिसत नाही, मला थोडंसं वजन जास्त आहे, तर मला काहीतरी ट्रीटमेंट द्या की जेणेकरून मी थोडीशी अट्रॅक्टिव्ह होईन, थोडं वजन मला कमी करता येईल वगैरे वगैरे वगैरे. माझा पहिला प्रश्न तिला होता की तुला का पाहिजे. बरोबर, राईट. वय होतं साधारणतः 45, बरं का, म्हणजे असं काही 20-25 वर्षाचं वय नव्हतं, लग्नाला 15-20 वर्ष झाले होते वगैरे. ती म्हणली सर, माझे जे मिस्टर आहेत त्यांचं एका मुलीबरोबर अफेअर आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, मला माहिती आहे. म्हणली बरं, मग ते जे अफेअर करतायत ना, ते अफेअर त्यांच्या मर्जीने नाही करत आहेत. मी चांगली दिसत नाही, माझ्यामध्ये हा न्यूनगंड आहे म्हणून ते अफेअर करतात. हे तिची भावना तिने निर्माण करून घेतलेली होती. दोष नवऱ्याला दिलेला नव्हता, दोष स्वतःकडे घेत होती. आणि बऱ्याच वेळेला आपला पार्टनर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो हे आपल्या चुकीमुळे असा समज आपण करून घेतो. ॲक्च्युली हे जे काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात ना, बऱ्याच वेळेला वाटतं की हे फक्त फिजिकल अट्रॅक्शन किंवा शारीरिक संबंधांसाठी होतात. पण बहुतांश जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात हे त्या दोन पार्टनरमध्ये जी मानसिक दरी निर्माण होते, इमोशनल बॉन्डिंग, त्यांच्यामध्ये जे शेअरिंग कमी होतं, याच्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकृष्ट होते. बरोबर. सो ज्या वेळेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे की आपण आपलं नातं चांगलं करू शकतो का, आणि त्याच्यासाठी दोघांची मदत पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की ज्या पार्टनरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे त्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे, ज्यांचं नाही आहे त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे. जर त्या नात्यामधून आपल्याला आनंद मिळत असेल, आपल्याला समाधान मिळत असेल, आपला पार्टनर आपल्याला मदत करायला तयार असेल, आपण ते नातं टिकवायला तयार असू, तर मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बंद होऊ शकतं, नातं वाचू शकतं. पण त्याच्यासाठी दोघांनी तेवढं ओपन राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेला हा एक समज आपण करून घेतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झाल्यावर लग्न तुटलंच पाहिजे. आपल्याकडे तुटतं, म्हणजे बऱ्याच नाही तुटलं तरी ते मनावरती ओझं ठेवून तसंच कंटिन्यू राहतं. राईट. सो त्यामुळे आपण कुठल्या नात्याला जास्त महत्त्व देतोय ही जाणीव आपल्याला पाहिजे. कुठल्याही नात्यामध्ये जिथे आपल्याला आनंद मिळत नाही ते नातं टिकवणं उपयोगाचं नाही. म्हणजे जर का माझ्या पार्टनरचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, मी जबरदस्तीने ते नातं टिकवणं हे पूर्ण चुकीचं आहे. एक चान्स देऊ शकतो, पण तो चान्स आपण देणं हे एक मॅच्युरिटीचं लक्षण आहे. बरोबर. पण तो चान्स देताना आपला पार्टनर पण तो चान्स घेतोय का हा पण विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की जो माणूस किंवा जो पार्टनर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतो ना, तो कंडिशन काय घालतो की मी आपला अफेअर चालू ठेवणार, ऍडजस्ट दुसऱ्या पार्टनरनी करायचं. हे नाही चालू शकत ना, नातं दोघांचं आहे. बऱ्याच ठिकाणी तर मी हे पाहिलंय, मला जे वाटेल ते करतो, तुला जे वाटेल ते कर. ह्याला दुसरं गोंडस नाव आहे ओपन मॅरेज. ओपन मॅरेज अशी प्रकरणं आज पुण्यामध्ये पण आहेत, खूप येतात. माझ्या दृष्टीने ना
लैंगिक सहजीवनात काहीच ॲबनॉर्मल नाही आहे. हम्म. ॲबनॉर्मल काय की जेव्हा ती गोष्ट एखाद्या पार्टनरला मान्य नसते. हम्म. सो लैंगिक सहजीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे कन्सेंट, संमती. बरोबर. दोघंही जर का एखाद्या गोष्टीला संमती देत असतील हम्म. आणि आपल्या मर्जीने कोणाच्या दबावाखाली न येता, हम्म. तर ती संमती कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही गोष्टीला माझ्या मते अतिशय योग्य आहे. बरं. मग ते कुठलंच अफेअर किंवा कुठलीच गोष्ट चूक नाही. पण जर का एखाद्या पार्टनरची त्याला संमती नसेल हम्म. तर ती गोष्ट चुकीची आहे. मग कितीतरी जण माझ्याकडे येतात की आम्हाला ओरल सेक्स करायचा आहे किंवा आम्हाला एनल सेक्स करायचा आहे किंवा आणखीन काही विचित्र गोष्टीच करायच्यात की दुसऱ्या पार्टनरबरोबर करायचं आहे, 4 जणांमध्ये करायचं आहे, 10 जणांमध्ये करायचं आहे. हम्म. तर हे कायद्याची गोष्ट आपण बाजूला ठेवूयात. हम्म. कायद्यामध्ये याला परवानगीच मान्यता नाहीये. नाही. परंतु जेव्हा दोघांचं लैंगिक सहजीवन असतं हम्म. त्यावेळेला त्या दोघांनी जर का संमती दिली हम्म. तर मग ती गोष्ट माझ्यामध्ये योग्य आहे. पण जर का एखाद्या पार्टनरनी संमती दिली नाही तर सगळी गोष्ट ॲबनॉर्मल आहे. पण याच्यामध्ये एक दुसराही पार्ट आपण जर एक वेगळ्या अँगलने पाहिलं तर ही न शमणारी भूक आहे. आज जसं आपण बोललो की कोणाला ओरलला पाहिजे, कोणाला ॲनल पाहिजे, कोणाला मल्टिपल कपल्स एकत्र येऊन करतात, कपल स्वॅपिंग वगैरे सुरू आहे आजकालच्या याच्यामध्ये. ठीक आहे, आपण एक असं पकडलं की संमती आहे, परंतु ही न शमणारी भूक आहे. ही विकृती समाजामध्ये वाढते आणि ही विघातक आहे असं वाटत नाही? नाही, माझ्या मते जोपर्यंत तुमचं लैंगिक सहजीवन तुमच्या पुरतं मर्यादित नाही, हम्म. जेव्हा ते मर्यादित तुमच्या पुरतं नाही बरोबर. राहत हम्म. त्यावेळेला ती विकृती होते. हम्म. म्हणजे आपण दोघं हम्म. आपल्या मर्जीने आपल्या बेडरूममध्ये आपल्या प्रायव्हसीमध्ये हम्म. आपल्या मर्जीने आपल्या संमतीने जर करत असलो हम्म. तर त्याचा समाजावर परिणाम होणार नाही. पण जेव्हा आपण ही गोष्ट आपल्या बेडरूमच्या बाहेर नेतो आणि दुसऱ्या व्यक्तीवर लादायचा प्रयत्न करतो किंवा लादतो त्यावेळेला ती विकृतीमध्ये रूपांतरित होते. बरं. सो त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपल्या पार्टनरला खरंच मंजूर आहे का, तो पार्टनर संमती देतोय का हम्म. आणि ती संमती ते ग्राह्य धरतायत का, हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. ते जर नसेल, हम्म. ती संमती जर का जबरदस्तीने हम्म. दडपणाखाली हम्म. घेतलेली असेल तर ती गोष्ट टोटली चूक आहे. अच्छा. टोटली चूक. बरं. त्यामुळे कन्सेंट ही गोष्ट खूप महत्वाची असं मला वाटतं. या सेक्समध्ये. ॲब्सोल्युटली. हम्म. आणि ही कन्सेंट जी आहे ना, ही कन्सेंट काही लेखी नसते हो. हम्म. ही कन्सेंट आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या बिहेवियरमधून, आपल्या बॉडी लँग्वेजमधून आपण ती संमती देत असतो. हम्म. आणि ही जाणून घ्यायची जबाबदारी त्या दुसऱ्या पार्टनरची. हम्म. आणि हे संमती देण्यासाठी किंवा ही संमती ग्राह्य धरण्यासाठी त्या दोघांनी एक सेफ स्पेस क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. हम्म. विचार कर, प्रत्येकाला काही फॅन्टसीज असतात. हम्म. फॅन्टसीशिवाय लैंगिक संबंध एन्जॉयच होऊ शकत नाही. बरोबर. प्रत्येकाला फॅन्टसी असतात. सो ह्या फॅन्टसीज असणं वाईट आहे का? नाही. ॲब्सोल्युटली नाही आहे. पण मग ह्या फॅन्टसीज मी माझ्या पार्टनरला सांगणं, हम्म. याच्यासाठी मला तेवढा माझ्या पार्टनरवर कॉन्फिडन्स पाहिजे. आणि स्वतःवरही पाहिजे. ॲब्सोल्युटली. हम्म. आणि हे जेव्हा मी माझ्या पार्टनरला सांगतोय त्यावेळेला माझा पार्टनर मला वेड्यात काढतोय का, हम्म. मला पूर्णपणे विकृत आहे असं समजतोय का, हम्म. मला जज करतोय का, हे मला कळलं नाही, हे जाणीव नाही व्हायला पाहिजे. त्याचा अर्थ ती सेफ स्पेस आहे. हम्म. मी फक्त माझी फॅन्टसी सांगतोय, ती मान्य करायची न करायची, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावरती बोलायचं, ही गोष्ट माझा पार्टनर करतोय का? हम्म. ते जर माझा पार्टनर करत असेल तर माझ्याकडे ती सेफ स्पेस आहे, मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकतो. आणि जेव्हा मी ते सांगतो त्यावेळेला माझा पार्टनर त्याचा सारासार विचार करून मग निर्णय देतो. बरोबर. मग तो निर्णय हो असेल नाही असेल अलहिदा, पण त्या तिथे हा विश्वास माझ्या नात्यात निर्माण झाला की माझा पार्टनर माझा आहे बरोबर. आणि मी माझ्या मनातले सगळ्यात ज्या आत लपलेल्या गोष्टी आहेत ना त्या सांगू शकतो. हम्म. आता आपण फॅन्टसीबद्दल बोललो. याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा ही जी दरी निर्माण होते,
बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे जे होतात, त्याच्यामध्ये एक पार्टनरला आपण असं गृहीत धरूयात, की आहेत माझ्या आजूबाजूला सुद्धा उदाहरणं आहेत, जी बोलू शकतात असे, की ओरल सेक्स पाहिजे पार्टनरला आणि दुसरा पार्टनर त्यासाठी तयार नाही. सो ते जे प्लेजर एक्स्पेक्ट करत होता तो, तर ते त्याचं एक्स्पेक्टेशन तिथे फुलफिल झालं नाही. मग त्याचा सर्च दुसरीकडे सुरू होतो त्या गोष्टीसाठी, की मला तो प्लेजर देणारा पार्टनर मला माझ्या आयुष्यात पाहिजे. तसं बऱ्याचदा वाईस वर्सा इथे होऊ शकतं. सो हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले पाहिजेत कपल्सने? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, शरीर संबंध आनंददायी कसे होतात, आपण मगाशीच म्हणलं बरोबर. की जेव्हा दोन्ही पार्टनरना ती गोष्ट सॅटिस्फाय करते. अगदी. जर का मला ओरल सेक्स पाहिजे आणि माझ्या पार्टनरला नाही आवडत आहे, तर मला तो ओरल सेक्स आनंद देणार आहे का? नाही. देऊच शकणार नाही. ओके, मग तो जर आनंद देऊ शकणार नाही, तर मग माझा पार्टनर जर संमती देत नाहीये, तर मी त्याची जबरदस्ती करणं चुकीचं आहे. मग तिथे माझ्या पार्टनरनी पण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे, की मग ह्याच्या व्यतिरिक्त मी काय ऑफर करू शकतो. मग मी ओरल सेक्स नाही ऑफर करत आहे, मग मी जर का देत नसेल, तर मग मी माझ्या पार्टनरला अजून काय ऑफर करू शकतो. मग इथं माझी काही फॅन्टसी माझा पार्टनर पुरवतोय का? मग मला जी फॅन्टसी आहे ती मी मांडू शकतोय का? सो हे जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांशी बॅक अँड फोर्थ जातात, त्यावेळेला ते एका कॉमन ग्राउंडला येतात, की जिथं मे बी ओरल सेक्सची गरजच लागत नाही, कारण दुसरं जे आहे त्याच्याने तेवढाच आनंद मिळतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना, की शरीर संबंध फिजिकली नेकेड झाल्यावर आनंद देत नाहीत, तर ते जेव्हा आपण इमोशनली मेंटली नेकेड होतो ना, त्यावेळेला ते आनंद देतात. एक्झॅक्टली. सो सगळ्यात पहिलं आपल्याला व्हायचंय ना, ते आपल्या भावना उघड्या करायच्यात. तिथं इमोशनल नेकेड व्हायचंय, आणि इमोशनल नेकेड जेव्हा होतो त्यावेळेला तो फिजिकल नेकेडनेस आनंद देऊ शकतो. बरोबर. आणि तोपर्यंत तुम्ही दोघंही एकमेकांबरोबर ते नातं निर्माणच करू शकत नाही ज्याच्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हे गृहीत धरणं, की ह्या प्रकारे संबंध ठेवला तरच मला आनंद मिळेल, ह्या प्रकारे केला तरच आनंद मिळेल, हे पहिलं डोक्यातून काढून टाका. कारण तुम्हाला आनंद कधी मिळणार आहे? जेव्हा तुमच्या पार्टनरलाही त्याच्यातून आनंद मिळणार आहे. सो बऱ्याच अगदी आजकाल जे काय लैंगिक शिक्षण मिळतं ते कुठून मिळतं? तर सोशल मीडिया, पॉर्नोग्राफी. त्या ह्याच्यामध्ये ही वयात येणारी जी मुली आहेत ना, ही मुलं मुली जे बघतात ते सगळं विचित्र विकृत असंच बघतात. आणि मग लग्न झालं की मग माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला ह्या वेगळ्या पोजमध्ये संबंध ठेवायचे आहेत. ते जे काय आपण कामसूत्रामध्ये बघितलंय, हे बघितलंय, त्या पोझिशनमध्ये आम्हाला संबंध ठेवायचे आणि ठेवता येत नाहीयेत, तर आम्ही काय करू? त्यावेळेला त्यांना माझं एकच म्हणणं असतं, की अरे बाबा, अगोदर नॉर्मल लैंगिक संबंध ठेव, त्याच्यामधून जो आनंद मिळतो ना, तो आनंद तर घे. त्या विचित्र पोजेस मे बी काही जिम्नॅस्टिक्स करू शकतात. मला वाटतं 95% इंडियन करू शकत नाही. करूही शकाल, तुम्ही करूही शकाल, ट्रेनिंग घ्या, करू शकाल, पण सुरुवात जी आहे ना ती नॉर्मलनी तर करा. म्हणजे आपण आहे ना नॉर्मल व्हायच्या आधी सुपरमॅन आणि सुपर वुमन व्हायचा प्रयत्न करतो. बरोबर. डोंट बी दॅट. अगोदर नॉर्मल व्हा. नॉर्मल शारीरिक संबंधातून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, ज्याच्याने आपली मानसिकता चांगली होते, इमोशनली आपण बॉन्ड होतो, तो आनंद तर घ्या. बरोबर. आणि मग तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर गोष्टी एक्सप्लोअर करत राहणार आहे. पण अगोदरच तुम्ही काहीतरी विचित्र करायचा प्रयत्न केला तर त्याच्यात तुम्ही फसणार आहात. आणि हीच जाणीव ह्या नवीन मुलामुलींना नाहीये. कारण लैंगिकता म्हणली ना की तेरी भी चूप मेरी भी चूप, कोणीच बोलायचं नाही. आणि मग ही वयात येणारी मुलं मुली आहेत ना, ह्यांच्यात खूप गैरसमज निर्माण होतात. कारण विचार करा की मला जर का लैंगिकतेविषयी काही प्रश्न पडला, मग मी कितीतरी शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चरला जातो, सगळ्यात कॉमन प्रश्न मला येतो, अगदी 7वी 8वीतल्या मुलांपासून ते अगदी TYच्या विद्यार्थ्यांपर्यंत, काल माझ्या गर्लफ्रेंडचा किस घेतला, दिवस जातील का?
नाही, हसताय तुम्ही, हां. पण अक्षरशः प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये हा अजूनही प्रश्न विचारतात? होतो. अजूनही विचारतात. ओके. का? ह्याच्या मागची मानसिकता विचार कर ना, की मी माझ्या गर्लफ्रेंडचा किस घेतलाय. हं, आता मी विचारणार कोणाला की तिला दिवस जातील का? हं, गुगलवर गेलं तर गुगलवरती सगळी उत्तरं येतात बरं का. हं. नाही जाणार पासून जातील, पार अगदी काही पण होईल. जातील असं सांगतात गुगलवर? गुगलवर काही पण येऊ शकतं, हो का? काहीही सर्च येऊ शकतं, हां. कारण त्याला आगापिछा काहीच नसतो ना. हं. मी किस घेतलाय त्याच्या पुढं काय गेलंय गुगलला माहित नाही ना. बरोबर. सो गुगलला आपण जे फीड करू ते येणार आहे ना. हं, हं, सो त्यामुळे मग मी विचारणार कोणाला? हं. मग माझ्या आई वडिलांना. आता विचार कर, एक तरुण मुलगा मुलगी आपल्या एक साधारणतः 16, 18, 20 वर्षाची मुलं मुली हं. आई वडिलांकडे गेले, ज्यांचं 40-50 वय आहे, आणि त्यांना विचारतायत, आई मी आज ना माझ्या बॉयफ्रेंडचा किस. हं. एवढाच विचारला होता प्रश्न. पुढचा प्रश्न येईल का? नाही, तो किस हा शब्द उच्चारल्यावरच. झापड पडेल एखादी. म्हणजे माझ्याकडे ती गोष्टच नाहीये ना, हं, की मी विचारणार कोणाला. आणि हे प्रत्येक बाबतीत होतं. हं. मग ते मासिक पाळीबद्दल असेल, ते संबंधांबद्दल असेल, ते माझ्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल असेल, लैंगिक संबंधांविषयी असेल, मला जे कुठल्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतंय हं. ते पण मी कोणाला सांगू शकत नाही. आणि मग त्याच्यातून मग मी काय करतो, मग मी चुकीच्या व्यक्तींना विचारतो. हं. मग मी एखाद्या चुकीच्या व्यक्तीला विचारलं की ती व्यक्ती माझा गैरफायदा घेते, बरोबर. आणि इथून सुरुवात होते अत्याचाराला. आणि म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं हं. की आई वडिलांनी लैंगिकतेविषयी आपल्या मुलामुलींशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. हं. ती जर का तुम्ही गोष्ट तुमच्या आयुष्यात केली नाही तर तुमचीच मुलं मुली त्यापासून वंचित राहणार आहेत. हं. पण याला दुसरी एक फिलॉसॉफी आहे, गावातली फिलॉसॉफी जी सांगतो त्या अँगलने बोललं पाहिजे, की झाकली मूठ 1.25 लाखाची आपल्याकडे मराठी म्हण आहे. तुम्ही काय सांगता, की या ज्या गोष्टी आहेत ना, आत्तापासून जर डिस्कस करायला लागलो तर लोकं, कारण आपल्या शरीरामध्ये जेव्हा हार्मोन्स तयार व्हायला लागतात, तेव्हा आपोआप आपण त्या गोष्टींकडे आकर्षित होतो. आणि त्याची जेव्हा चर्चा व्हायला लागते, हे एक दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे याला, की चर्चा व्हायला लागते तेव्हा मुलं मुली त्या शोधात जातात. आणि त्या शोधात जातात तर त्यांच्या समोर ज्या गोष्टी येतात ना, मग ते त्याच्यात अडकतात. हा एक दुसरा आहे. म्हणून गावाकडचे लोकं बोलतात ना, काही बोलण्याची गरज नाही, योग्य वेळी सगळ्या गोष्टी समजतात. झाकली मूठ 1.25 लाखाची, हे काही बोलत बसू नका. कारण त्या सर्चमध्ये जर ती मुलं गेली तर त्यांच्यासमोर जे पुढे येणार आहे, जे समाजाने निर्माण करून ठेवलेलं आहे, ते विचित्र आहे. आणि त्या दलदलीमध्ये ती लोकं फसतील आणि मग काहीही होऊ शकतं. अशा पद्धतीची एक दुसरी फिलॉसॉफी आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, हं, की लैंगिकतेविषयी बोलायचं हं, हे जेव्हा आपण बोलतो ना, हं, त्यावेळेला प्रत्येकाच्या मनात येतं की त्या 2 मिनिटाच्या शारीरिक क्रियेविषयी बोलायचं. हं. हे सगळ्यात चुकीची समज आहे. बरं. येस, ती 2 मिनिटाची शारीरिक क्रियेविषयी बोललं पाहिजे, हं, पण त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल या लैंगिकतेच्या शिक्षणामध्ये आपण बोलत असतो. हं, जसं आता तुम्ही म्हणलात की जर का त्या मुलींना लैंगिक इच्छा होते का? हो, होते. हं. कारण त्यांच्या शरीरामध्ये बदल होतात. लैंगिकतेची जिज्ञासा लपवता येत नाही. नाही. हं, जेवढी आपण दाबून टाकायचा प्रयत्न करू तेवढीच ती उफाळून येते. आज कितीतरी वेस्टर्न कंट्रीजमध्ये, नॉर्वे आहे, स्वीडन आहे, इथे सेक्स एज्युकेशन गेले 30, 40, 50 वर्ष चालू आहे. हं, तर त्यांनी जो रिसर्च केलेला आहे त्यांच्या देशामध्ये, त्याच्यामध्ये असं आढळून आलंय की जेव्हा सेक्स एज्युकेशन नव्हतं त्यावेळेला जे लैंगिक अत्याचार होत होते त्याचं प्रमाण सेक्स एज्युकेशन चालू झाल्यानंतर खूप कमी झालंय. अच्छा. का? कारण मुलामुलींना तुम्ही अवेअर करता, त्यांची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा शमवण्याची हं, जी गोष्ट आहे ती तिथे कमी होते. हं, म्हणजे आत्ता जसं आपण म्हणलं की मी किस घेतला माझ्या गर्लफ्रेंडचा किंवा बॉयफ्रेंडचा, तर मला हा प्रश्न कोणाला विचारू हे जर मला माहिती असेल तर मी त्या योग्य व्यक्तीला जाऊन विचारणार आहे आणि मला योग्य सल्ला मिळणार आहे. पण तो योग्य सल्ला कसा मिळणार आहे? तर येस, दिवस नाही जाणार, हं, पण जर का आपण ह्या वयामध्ये किस केलं तर याच्यामुळे आपल्याला तोंडाचे इन्फेक्शन होऊ शकतं. जर दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडामध्ये काही इतरी इन्फेक्शन असेल तर होऊ शकतं. हं, किस घेतल्यावरती गरज नाही आहे की तिथेच आपण थांबू. आपली वयामध्ये जे हॉर्मोन्स एवढे तयार होतात त्याचं पुढे रूपांतर होऊ शकेल. हं, मग पुढे जर का संबंध आले किंवा तुम्ही आणखीन पुढे गेलात तर त्याच्यानी जे मुलं मुली
अगोदर, लग्नाच्या अगोदर संबंध ठेवतात, त्यावेळेला ती गरोदर राहू शकते. हम्म. आज मी कोथरूडसारख्या भागात प्रॅक्टिस करतो, जिथे आजूबाजूला एक 10, 12, 15 कॉलेजेस असतील. हम्म. आजही दर आठवड्याला मी एक तरी मुलगी बघतो जी लग्न न झालेली आणि Pregnant. तिला दिवस गेलेत. पूर्वी त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटायचं, हम्म. पण आज वाईट काय वाटतं माहिती? आज वाईट वाटतं की त्या मुलीपर्यंत आपण अगोदर पोचू शकलो नाही, हम्म. की तिला सांगू शकलो नाही की जर का हे असे संबंध ठेवले, दिवस गेले तर तुझ्या आयुष्याची काय धुळधाण होईल. आणि ही जाणीव कधी देणार आहे आपण? ज्या वेळेला आपण लैंगिकतेविषयी बोलणार आहोत. बरोबर. ते जर नाहीच बोललो तर मग गोष्टी घडल्यानंतर ती मुलं आपल्याकडे येणार आहेत, जेव्हा त्यांच्या शरीरावर अत्याचार होणार आहे, जेव्हा त्यांच्या शरीराची धूळधाण होणार आहे, जेव्हा त्यांच्या मानसिकतेचा बिघाड होणार आहे. उलट लैंगिकतेविषयी जेवढं आपण मोकळं बोलू, जेवढं त्यांना चांगलं सांगू, जेवढं त्यांना व्यवस्थित विश्वास देऊ की ही गोष्ट लपवून ठेवायची नाहीये, हम्म. तर ही गोष्ट व्यवस्थित वापरायची आहे, त्यावेळेला ती मुलं मुली ती गोष्ट व्यवस्थित वापरायचा प्रयत्न करतील. कुठलीही गोष्ट, दुसरा माझा मुद्दा आहे तो म्हणजे की कुठलीही गोष्ट आपोआप समजत नाही. हम्म. हे जे तुम्ही म्हणलात ना की वयात आलं की आपोआप संबंध कसे ठेवायचे समजेल, नाही समजू शकत, हम्म. कधीच नाही समजू शकत. का? कारण मे बी शरीर संबंध कसे ठेवायचे समजू शकेल, पण ते संबंध ठेवताना मला माझ्या पार्टनरची काय काळजी घ्यायची, माझ्या पार्टनरला कसं हाताळायचं, माझ्या पार्टनरला चांगलं वाटेल असं काय करायचं, ही गोष्ट मला कोणीतरी शिकवायला लागते. हम्म. नाहीतर ते फक्त फिजिकल संबंध होतात. ते फिजिकल संबंध फक्त होऊन उपयोग नाहीये. हम्म. त्याच्यामध्ये जेव्हा माझं इमोशनली मी बॉन्ड होतो, त्यावेळेला त्याच्यातून आनंद कसा मिळतो, त्याच्यातून तो आनंद जास्त कसा होतो, ही पण जाणीव द्यायला लागते. त्याचबरोबर एक गोष्ट आज आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही तरुण मुलं मुली हम्म. शरीर संबंध लग्न होण्याच्या अगोदर ठेवत आहेत. हम्म. आणि ही जोवर गोष्ट आपण मान्य करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्यांना लैंगिकतेविषयी सांगायला पाहिजे, हे पटत नाही. आणि हे जर का संबंध ठेवत असतील तर मग हे संबंध ठेवताना काय काळजी घ्यायला पाहिजे? मग मल्टिपल पार्टनरबरोबर न ठेवणं, हम्म. काय गर्भनिरोधक वापरणं, जर का संबंध आले तर काय उपाय करणं, गर्भधारणा झाली तर काय होऊ शकतं, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, हम्म. ते कधी आपल्याला हँडल करायला पाहिजे, कोणासोबत आपण संबंध ठेवायला पाहिजे, त्याच्याने आपल्या मानसिकतेवर काय बिघाड होणार आहे, हम्म. आपल्या आयुष्यातले गोल्स काय आहेत, आपल्याला आयुष्यातून काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी लैंगिकतेच्या शिक्षणामध्ये येतात. बरोबर. मी आत्ता ते संबंध कसे ठेवायच्याबद्दल बोललोच नाही. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असतो आपण. हम्म. आणि ही जाणीव जोवर आपल्याकडे येत नाही ना, तोवर तुम्ही जसं म्हणलात की लैंगिकतेविषयी न बोलणं झाकली मूठ 1.25 लाखाची, हीच गोष्ट कायम मनात राहते. आणि त्या अनुषंगानेच आजही आपल्या देशामध्ये लैंगिक शिक्षणाला थांबवलं जात आहे. बरं. त्याची गरज आहे का? हो, आजही तुम्ही कितीतरी शाळा कॉलेजमध्ये जा, ह्या मुलांना ह्याची गरज आहे. हम्म. आणि हे नुसतं करताना आपल्याला हेही जाणीव ठेवायला पाहिजे की आज याबद्दल आपण व्यसनांबद्दल बोलतो, हम्म. ही मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यांची जी उत्सुकता आहे, ती उत्सुकता जोवर आपण कमी करत नाही, तोवर त्या व्यसनांपासून ते दूर जाणार नाहीत. मग ते व्यसन कुठलंही असेल, अगदी साधं तंबाखू, सिगरेट, दारूपासून ते ड्रग्सपर्यंत आहे. हम्म. आणि मग हे व्यसनाबद्दलही आपण बोलतो. हम्म. त्यामुळे लैंगिक शिक्षणाची गरज ही आजच्या समाजाला आहे का? हो, आहे. कारण त्यांना जे मिळतंय ना, सो कॉल्ड शिक्षण नाही आहे, ती माहिती आहे, माहिती. ते अतिशय विकृत पद्धतीने मिळतंय. हम्म. माझं नेहमी म्हणणं असतं की आपल्याला गुगल जो आहे ना, तो खूप माहिती देतो. खूप माहिती, खूप म्हणजे खूप खूप देतो पण. खूप देतो. पण ती माहिती आहे, हम्म. ती माहिती योग्य आहे का नाही हे कोण सांगू शकतो? त्याला फिल्टर नाही येत. तिथं गुरु लागतो, हम्म. तिथं कोणतरी आपल्याला सांगणारा लागतो. हम्म. आणि हीच गोष्ट आज आपल्याकडे नाही.